पत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। एसटी महामंडळाची 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आलेली आहे। एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी हा मोठा निर्णय घेतलाय। परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश देण्यात आले। पुणे पोलिसांचं पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झालंय। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणी चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस अहिल्यानगरमध्ये दाखल झाले। निलेश घायवळला 2019 मध्ये पासपोर्ट बनवताना त्यानं नगरचा पत्ता दिला होता आणि याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहे। भगवानगड ट्रस्ट खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणांच्या सेवा सुविधा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रासाठी द्यावी अशी मागणी महंत नामदेव शास्त्री महाराज आणि संस्थांना केली होती। अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या मागणीला यश आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गोंधळ निर्माण झाला होता। सुरक्षा रक्षक आणि हलहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारावर सोडण्याच्या कारणावरून हा गोंधळ झाला। कुंडमळा पूल दुर्घटना प्रकरणात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांना निलंबित करण्यात आले। महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव मेघश्याम नवाल यांनी निलंबनाचा आदेश काढून माहिती दिली आहे। राज्यावर अतिवृष्टीचं संकट असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या तयारीत दिसत नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर सरकार कर्जाची हमी घेत नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान दुसरे उपमुख्यमंत्री कुठेच दिसत नसल्याचं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक अद्यापही राज्यात आलं नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। शेतकऱ्याला आणखी खड्ड्यात घालत गैर काय असं सरकारला वाटत असल्याचा घणाघात देखील ठाकरेंनी केलाय। तातडीनं शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे। पूरस्थितीमध्ये ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यांना घर बांधून देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। पीएम आवास योजनेतून तातडीनं पक्की घरं बांधून देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। गद्दार तो गद्दारच, गद्दारांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंबाबतच्या प्रश्नावरून टीका केली आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे। सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप करत रोष व्यक्त केलाय। सरकारनं अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही, हे सरकार चोर सरकार असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी माणिकराव ठाकरेंनी केली आहे। चंद्रपूरच्या आसाळा गावातील शेतकऱ्यांनी नुकसान झालेलं सोयाबीन पीक पालकमंत्र्यांना पाठवलंय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा पार पडणार आहे। नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मेळाव्यामध्ये सहभागी होणार असल्याचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे। मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येते। दरम्यान पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। किल्ले प्रतापगडावर उदयनराजे भोसलेंनी सहपत्नीक भवानी देवीचं दर्शन घेतलं आणि दरम्यान यंदा सध्या साध्या पद्धतीनं दसरा साजरा करून रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं। आता एक सविस्तर बातमी। पंढरपुरात विठ्ठलाच्या अभिषेकावरून नवा वाद सुरू झालाय। श्री विठ्ठल रुक्मिणी अभिषेकासाठी चंद्रभागा नदीचं पाणी न वापरता थेट उत्तर प्रदेशमधून गंगाजल आणल्याचा आरोप महर्षी वाल्मिकी संघटनेनं केलेला आहे। महर्षी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी गंगाजलच्या बॅरेलचे व्हिडिओ समोर आणत थेट मंदिर समितीला जाब विचारलाय। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा याचा दाखला देत मंदिर समितीनं फक्त चंद्रभागेचं पाणी वापरावं अशी मागणी करण्यात येते। या आरोपांवर मंदिर समितीनं स्पष्टीकरण दिलंय। चंद्रभागेचा अवमान कधीही करणार नाही असं मंदिर समितीकडून सांगण्यात आलंय। चंद्रभागेतनं पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक महापूजा
केली जायची, पण कालांतरानं ती परंपरा इथल्या काय म्हणजे सदस्यामुळे किंवा इथल्या काय कमिटीमुळं या सगळ्या गोष्टी बंद पडल्या. माझा असा ह्या माध्यमातून सवाल आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला की तुम्हाला आमच्या चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही का? जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ख्याती असणारी चंद्रभागा, म्हणजे एवढं महत्त्व असताना तुम्ही गंगाजल आणून उत्तर प्रदेशातनं आमच्या ह्या चंद्रभागेचं महत्त्व कमी करताय का? श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या मूर्तीस जो अभिषेक केला जातो तो अभिषेक पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी दिलेल्या नियमावलीतच आम्ही रोज करत असतो. कारण प्रथम मूर्ती जतन व संवर्धन केली पाहिजे यासाठी मंदिरे समिती ही कटिबद्ध आहे व ग्रहण लागल्यानंतर आपण चंद्रभागेच्या पाण्यानंच श्री विठ्ठलास व माता रुक्मिणीस आपण अभिषेक करत असतो. त्यामुळे निश्चितच कुठल्याही पावित्र्याचा भंग झाला नाही. चंद्रभागेचा अवमान मंदिरे समिती कधीच करणार नाही. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. भिवंडी तालुक्यातील मानकोलीमध्ये वह्या बनवणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली. आगीच्या दुर्घटनेत गोदामातील लाखो रुपये किमतीचा वह्यांसह कागदपुठ्ठा असा कच्चा माल जळून खाक झालाय. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पोलिसांची रेकी करणाऱ्या माओवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. सैनू मट्टामी हा भामरागड तालुक्यात पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त अभियान सुरू असताना जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. बारामतीमध्ये श्री खंडोबा मंदिर गडकोटाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दसऱ्यानिमित्त मंदिर सजवण्यात आलंय. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं चंद्रपुरात माता महाकाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम, कन्यापूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना मिळाली. कर्मचाऱ्यांना मोठी भेट देताना केंद्र सरकारनं महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सुमारे 49.19 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होतोय. 68.72 लाख निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा देखील 3% वाढवण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं 2026-27 या सालाकरता गव्हाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये 6.59% वाढ केलेली आहे आणि या निर्णयानं गव्हाचा प्रति क्विंटल दर हा 160 रुपये वाढून 2,585 रुपये असा निश्चित झालाय. राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीची दिवाळीमध्ये 10% भाडेवाढ रद्द करण्यात येते अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दरवाढ रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकन सरकारचं शटडाऊन आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये मोठी उसळी आली आहे. सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी वाढ झाल्यानं ते प्रति 10 ग्रॅम 1,21,000 रुपयांवर पोहोचलेलं आहे. तर चांदी प्रति किलो 1,50,500 रुपयांवर पोहोचले. सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरात अज्ञातानं जाळपोळ केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. मुंबईमध्ये 2025च्या पहिल्या 9 महिन्यात 1,11,939 पेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली आणि त्यामुळे या कालावधीत राज्याच्या महसूल खात्यात 11,141 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. मालमत्ता नोंदणीमध्ये याच कालावधीत 6% वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे, तर महसूल 26% वाढलेला आहे. एसटी महामंडळाची 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली. एसटी महामंडळानं प्रवाशांसाठी हा मोठा निर्णय घेतलाय. परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. भगवानगड ट्रस्ट खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणांच्या सेवा सुविधा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रासाठी द्यावी अशी मागणी महंत नामदेव शास्त्री महाराज आणि संस्थांनं केली होती अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर या मागणीला यश आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी. मुंबईतील शिवडी इथल्या बीडीडी चाळीमध्ये मीटर रूमला आग लागल्याची घटना घडली आहे. मीटर रूमला लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलंय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. चाळीतल्या मीटर रूमला भीषण आग लागल्याची घटना मुंबईतल्या शिवडी इथल्या बीडीडी चाळीमध्ये घडलेली आहे. मीटर रूमला लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. काही दृश्य समोर येत आहेत. या दृश्यांमधून या आगीची भीषणता पाहायला मिळते. चाळीतल्या मीटर रूमला ही भीषण आग लागली आहे. मुंबईतल्या शिवडी इथल्या बीडीडी चाळीमध्ये ही घटना घडलेली आहे. दसऱ्याच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. विविध प्रकारच्या फुलांनी श्री पांडुरंगाच्या मंदिरात ही सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील राम जांभूळकर या भाविकानं विविध फुलांची सजावट केली आहे. मंदिरात करण्यात आलेल्या या सजावटीमुळे परिसरासह विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती अधिकच खुलून दिसते. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्याला तिकडचा आढावा देतील. वीरेंद्र, गुड मॉर्निंग. सगळ्यात आधी दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय सध्या तिथे वातावरण आहे? रामकृष्ण हरी. वैष्णवांचा पूर्व काळ आहे. 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा मुहूर्त आहे विजयादशमी. आणि आता आपण श्री विठ्ठल मंदिरामध्ये आहोत, गाभाऱ्यामध्ये आहोत. आणि आज आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या परिवारांकडे जी आहे सजावट ती अर्पण करण्यात आलेली आहे. विविध फुलं यामध्ये वापरण्यात आलेली आहेत. आणि आज श्री विठ्ठल रुक्मिणीचे भक्त जे आहेत ते त्यांची आजच्या दिवसाची सुरुवात या दर्शनाने करत आहेत. एकंदरीत आजचा जो आहे तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे. सर्व विठ्ठल भक्त जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. कारण की दसऱ्याच्या मुहूर्तावर ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेताना त्यांना घ्यायला मिळत आहे. एकंदरीत आजचा दिवस हा महत्वाचा आहे. गेल्या घटस्थापनेपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रोज संध्याकाळी विविध अलंकार पोशाख करण्यात आले होते. आजचा विजयादशमीचा पोशाख हा सुवर्ण अलंकार पोशाख असतो. जे विठ्ठलाला जे सोन्याचं जे वस्त्र परिधान करण्यात येतं आणि जे घोंगडी असती शेतकऱ्यांचं जे प्रतीक आहे घोंगडी ती परिधान करण्यात येते. श्री रुक्मिणी मातेला ही सुवर्ण जे आहे वस्त्र परिधान करण्यात येतं. आणि हे एकंदरीत जे भाविक आहेत हे दर्शन घेऊन कृतकृत्य होतात. बरं, वीरेंद्र, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी.